गुहागर येथील ऐतिहासिक गोपाळगड किल्ला पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आलेला आहे। किल्ल्यावरती पडलेले 2 आंबे उचलण्याच्या कारणावरून काही पर्यटकांना डांबून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप समोर आल्यानंतर स्थानिक नागरिक आणि दुर्गप्रेमी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। दरम्यान गोपाळगड किल्ल्यावरती मालकी हक्क सांगणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची चर्चा अधिकच रंगलेली आहे। यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात संतापाची लाट उसळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेनंतर गोपाळगड किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळालेला असतानाही पर्यटकांसोबत झालेल्या कथित गैरवर्तनामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या घटनेनंतर गोपाळगड किल्ल्यावरील व्यवस्थापन, पर्यटकांची सुरक्षितता आणि ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। सोशल मीडियावरती एक चित्रफित गोपाळगडची खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होते की त्यामध्ये काही पर्यटकांनी इथे पडलेले आंबे उचलले आणि पडलेले आंबे उचलल्यानंतर त्यांना इथं डांबून ठेवण्यात आलं, त्यांना प्रतिकार केला। ही सर्वस्वी चुकीची भूमिका आहे आणि ही घटना मुळात निंदनीय आहे। आम्ही या घटनेचा निषेध करतो। ग्रामस्थ म्हणून आमचं हे इथं सांगणं आहे की बाबा हा गड आहे, हा राज्य शासनाच्या मालकीचा आहे, तर कुणीही याच्यावरती आपली मालकी हक्क गाजवू नये। या ठिकाणी जी काही कायदेशीर प्रक्रिया गेल्या 14 वर्ष संघर्ष इथले ग्रामस्थ करतात, काही शिवप्रेमी करतायत, ही 14 वर्षाचा खूप मोठा संघर्ष आहे। या संघर्षाला देखील मोठ्या प्रमाणात यश देखील आलेलं आहे। आज हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून 2016 मध्ये शासनाने ताब्यात घेतलेला आहे। शासनाचा याच्यावरती ताबा आहे, शासनाचा मालकी हक्क आहे। मालकाला जो त्या घटनेला किंवा या गडाचा तथाकथित मालक म्हणून म्हणवलं जातंय त्याला भूसंपादनाच्या माध्यमातून मोबदलाची प्रक्रिया सुद्धा चालू आहे आणि हे त्या व्यक्तीला माहिती आहे। आणि असं असताना सुद्धा हा किल्ला माझ्या मालकीचा आहे, माझी प्रॉपर्टी आहे, माझे कागद आहेत, हे कागद वगैरे सगळे आता सगळे उच्च न्यायालयात दाखवून झाले। उच्च न्यायालयाने त्याचा दावा देखील फेटाळलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये गडावरती मालकी हक्क दाखवणे चुकीचं आहे। आमची सुद्धा त्यांना असं सांगणं आहे की तुम्ही गडावरती मालकी हक्क दाखवू नका, पर्यटकांना किंवा जनतेला कुठल्याही बाबतीमध्ये संभ्रमित करू नका। हा किल्ला आजही शासनाच्या मालकीचा आहे, इथं कोणीही येऊ जाऊ शकतं। फक्त आल्यानंतर पर्यटकांनी सुद्धा खूप काळजीपूर्वक इथं वावरलं पाहिजे, कारण आता आपण ह्या लढ्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत। पर्यटकांना कुठल्याही पद्धतीचा कुणी जर अटकाव केला तर त्यांनी ग्रामस्थांशी संपर्क साधावा, प्रशासनाशी संपर्क साधावा। भविष्यामध्ये अशा घटना पुनरावृत्त होणार नाही याची ग्रामस्थ म्हणून आम्ही निश्चितपणे काळजी घेऊ।